वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजानं विवाह सोहळ्यासाठी आचारसंहिता जाहीर केली आणि या आचारसंहितेनुसार जालन्यात पहिला विवाह सोहळाही झाला। डॉक्टर नक्षत्रा बागल आणि डॉक्टर जगदीश शिंदे यांच्या विवाह सोहळ्यामध्ये कोणताही बडेजाव करण्यात आलेला नाही। केवळ 200 पाहुणे लग्न सोहळ्याला उपस्थित होते। डीजेचा दणदणाटही नव्हता। आज आमच्याकडे आमच्या पुतणीचा साखरपुडा होता। मग नंतर समाजाची बैठक झाली आणि त्याच्यात 200 माणसात पाहुणे मंडळी फक्त लग्न लावायचे, डीजे लावायचं नाही, पुन्हा देणं घेणं काहीच नाही। म्हणून पाहुण्यांनी आमचं ऐकलं, आम्ही त्यांचं ऐकलं आणि हा लग्न सोहळा जालना जिल्ह्यात परतूर पहिला आम्ही सुरुवात केली या लग्नाला। जसं मराठा समाजानं ठरवलेलं आहे की हुंडा किंवा इतर कुठल्याही भेटवस्तू न देता विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीने करायचा, डीजेचा वापर करायचा नाही, कसलेही प्रदूषण करायचं नाही आणि विनाकारण होत असलेल्या खर्चावर आळा घालून मराठा समाजाची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सावरण्याचा आणि बदल स्वीकारण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे।